करने वाला. ए अक्षय काय रे आज लय निवांते. काय नाही रे, आज लईच कंटाळा आलाय. चल काय इथं थांबलाय यू कॉलेजला राहून टाकू. थांब, मी बंडाला फोन करून बोलवतो मग जाऊ आपण तिघं. थांब थांब नको फोन करू, आलाय बघतो. बंड्या चल कॉलेजला जाऊ राहून टाकायला. तुला माहिती का आपल्या गावातल्या कॉलेजमध्ये एक नवीन मुलगी आली, लय भारी दिसते राव. तिला नुसतं बघत राहावं वाटतं. ते बघ तिकडून त्या पोरी आल्या, त्यातलीच एक मला नवीन दिसते. हा रे हीच आहे ती. हा रे खरंच लय भारी आहे. इथं आपल्या मनातच बसली राव आता. दररोज तुम्ही दोघीच असता, आज तिसरी मैत्रीण कोण आहे? रावल्या, आता तर मापात झालं रे. त्या पण तिघी आणि आपण पण तिघं. ते सगळं ठीक आहे. नवीन मेंबर माझं, बाकीचं तुमचं तुम्ही बघा. अय कोण आहे रे तुम्ही, कशाला आमची वाट अडवता. चल हो बाजूला, जाऊ द्या आम्हाला. आधीच आम्हाला कॉलेजला जायला उशीर झालाय. रावल्या इथं लईच पुढचं बोलती रे. एवढा कसला घमंड आहे तुला, लय बोलते का. हे कॉलेजच आमच्या गावात आहे. चला गे लवकर, उशीर होतोय आपल्याला. पुढे ह्यांच्या नादी लागतात. आज जाऊ दे यांना, उद्या बघूच आपण यांना. कोण होती ग ही पोरं आणि आपल्याला का त्रास देत होती. अगं तू तर आजच आलीस, आम्हाला दररोज जाताना येताना हा त्रास सहन करावा लागतो. अगं हे तर काहीच नाही. ही पोरं आमची केस ओढतात, आमच्या बॅगा फेकून देतात आणि कधी तर आमची ओढणी सुद्धा फेकून देतात. फार वैताग आलाय यांचा. चला आज आपण प्रिन्सिपल सरांकडे जाऊ आणि यांची तक्रारच करू. ठीक आहे, जाऊ आपण. मे आय कम इन सर. येस कमीन. काय म्हणता मुलींनो, कसं चाललंय तुमचा अभ्यास? चांगला चालला अभ्यास, परंतु आम्हाला तुमच्याकडे एक तक्रार करायची होती. काही अडचण आहे का तुमची? अहो सर, काही मुलं आम्हाला येताना जाताना खूप त्रास देतात. काही वेळा तर आमची छेड सुद्धा काढतात. मुलींनो, मी तुमची अडचण समजू शकतो, पण हा विषय कॉलेजच्या बाहेरचा असल्यामुळे मला हाताळता येणार नाही. ठीक आहे सर. चला आपण जाताना आता दुसऱ्या रस्त्याने जाऊ. अगं पण त्यांच्यामुळे आपण काय रोजच रस्ता बदलायचा का. पण आपल्याला याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. पर्याय आहे. आमच्या डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षणासोबतच सेल्फ डिफेन्स देखील शिकवलं आहे आणि मी अजूनही दररोज त्याचा घरी सराव करते. आमच्या जयश्री गारगोटे मॅडम यांनी आम्हाला सेल्फ डिफेन्स शिकवले आणि सांगितले की संकट कसलेही असो, मुलगी कधीही कमजोर नसते. मग आम्हालाही सेल्फ डिफेन्स शिकण्याची इच्छा आहे. अगं पण आपण सराव कधीपासून चालू करायचा? उद्या सकाळपासूनच आपण सराव सुरू करू. उद्या सकाळी तुम्ही शाळेच्या मैदानावरती या. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ही कला फक्त आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी शिकत आहोत. याचा कोणताच गैरवापर आपल्याला करता येणार नाही. बाई शुभाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार, बाई ही शुभाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार, बाई ही मायेचा शृंगार, बाई ही रणरागिणी हुशार, माझी मन, बाई ही जगताचा आधार. पेटू दे आसमंत हे सारं, आग बन तू आता, येऊ कितीही वादळ वारं, क्रांती घडू दे आता, क्रांती घडू दे आता. अरे भांड्या 15 दिवस झाले त्या मुली दिसल्याच नाहीत. नक्की या गेल्या तरी कुठे. अरे त्या गपचूप जातात आपली नजर चुकून कॉलेजला. ए रावल्या, आल्या बघ त्या. का ग किती दिवस असाल नजर चुकून आमची. आता सापडल्या ना आमच्या तावडीत. आता बघतोस तुम्हाला. कालचा दिवस तुमचा होता, आजपासून दिवस आमचे असतील, कळलं. ए रावल्या, ऐकलं काय म्हणती? अयो घाबरलो ना आम्ही. ए चला बघू आता यांच्याकडे. मुली कमजोर नाहीत, त्यांना फक्त संधी व प्रशिक्षण हवे. सेल्फ डिफेन्स म्हणजे फक्त युद्ध नाही तर आत्मविश्वास, धैर्य आणि स्वाभिमान
अभिमान आहे. आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला कमी समजून खूपच त्रास दिला, त्याची तुम्ही आम्हाला योग्य ती शिक्षा दिली. यापुढे आम्ही असा त्रास कुठल्याही मुलीला देणार नाही. आम्ही वचन देतो की आम्ही नेहमी महिलांचा आदर करू.